आपणा सर्वांचं आजच्या पाठामध्ये स्वागत आहे. आपण आज 24.1 हा भाग शिकणार आहोत, हा बिंदू शिकणार आहोत. काल आपण 23.1 हा बिंदू शिकलो. आज आपण 24.1 शिकणार आहोत. तर आज आपल्याला काय शिकायचं आहे, तर आजचा बिंदू आहे स्म. बघा, इथे आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की एक स्मह नावाचा पण एक शब्द आहे संस्कृतमध्ये, स्मह, पण हा वेगळा आहे. आपला आजचा विषय हा स्मह नाही आहे. स्मह हा वेगळा बिंदू आहे, हा फक्त स्म, याला विसर्ग नाही आहे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं. विसर्ग नसलेला स्म, आणि याला जर विसर्ग लावला ना तर याचा अर्थ वेगळा होतो. हा अर्थ वेगळा आहे, तो आपण बिंदू नंतर कधीतरी शिकूया. आजचा आपला बिंदू फक्त स्म एवढा आहे. आता स्मचा अर्थ काय होतो, तर याला इंग्रजीमध्ये आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणूया. पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण भूतकाळ असा आपल्याला म्हणता येईल. तर याचं एक उदाहरण मी आपल्याला देतो. जर मी म्हटलं बालकः पठती, आता मी जर म्हटलं बालकः पठती, तर या वाक्याचा अर्थ झाला मुलगा वाचतो किंवा मुलगा शिकतो, दोन्ही अर्थ होतात. पण जर मी म्हटलं बालः किंवा बालकः पठती स्म, तर मग याचा अर्थ होईल मुलगा वाचत होता किंवा मुलगा शिकत होता. हे दोन्ही अर्थ इथं बरोबर होतील. चला, तर आता आपण आपल्या पुस्तकामध्ये म्हणजे आपल्या अभ्यास पुस्तकम या आपल्या टेक्स्टबुकमध्ये हा स्म बिंदू कसा शिकवलेला आहे हे आता आपण पाहूया. तर आधी यांनी आपल्याला एक प्रसंग दिलेला आहे. काय प्रसंग दिलेला आहे, हे पहिलं वाक्य जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येतं. काय म्हणतं पहिलं वाक्य, तर सुंदरेशः बंधुगृहं गत्वा आगतवान. आता सुंदरेशः हा आपल्या या प्रसंगाचा नायक आहे. तर सुंदरेश हे नाम आहे. सुंदरेश बंधुगृहं गत्वा आगतवान. सुंदरेश आपल्या भावाच्या घरी जाऊन परत आला, आपल्या बंधुगृहामध्ये जाऊन. गत्वा आगतवान म्हणजे जाऊन आला. मग आता पुढे काय आहे, तर पुढच्या वाक्यात आहे तत कह कह किम करोति स्म इति सह मातरं वदति. तर तिथे कोण कोण काय करत होते हे तो आपल्या आईला सांगतो. सह मातरं वदति. आता आपण थोडस या पानावर खाली येऊया. चला, आता आपल्या सर्वांना हा बिंदू लक्षात येईल. आता इथे हे बघा, हा जो आहे ना, इथे हा आपल्या प्रसंगाचा नायक आहे. याचं नाव आहे सुंदरेश. हा आहे आपला सुंदरेश. आणि हा आपल्या बंधुगृह. आता बंधू शब्दाचा अर्थ भाऊ पण होतो, आणि बंधू या शब्दाचा अर्थ नातेवाईक असा पण बरेचदा घेतला जातो. तर आपल्या नातेवाईकांच्या घरी म्हणजे आपल्या आजोळी जाऊन आलेला आहे, असं या एकंदरीत प्रसंगावरून मला दिसतंय. तर ही इथं एक चित्रांची मालिका आपल्याला दिसते आहे, आणि हे चित्रे म्हणजे त्याच्या मामाच्या घरचे लोक आहेत. ही सगळी जी मंडळी आहे ना वर, ही त्याच्या मामाच्या घरची मंडळी आहेत. आणि हा सुंदरेश तिथं मामाच्या घरी गेल्यानंतर ही मंडळी काय काय करीत होती हे त्याच्या आईला तो सांगतो. तर आता तो आपल्या आईच्या घरी आलेला आहे, आणि तो आठवतो की त्याच्या मामाच्या घरी कोण कोण काय करत होतं, हु वॉज डुईंग व्हॉट. तर मग आता बघा, इथे एकंदरीत आपल्याला 8 वाक्य बनवायचे आहेत, आणि इथे सुद्धा 8 पात्र दिलेली आहेत. मग आता यामध्ये हे पहिलं चित्र म्हणजे मातामह, एक दुसरं चित्र म्हणजे मातुलानी, तिसरं चित्र म्हणजे मातुलह, एक चौथं चित्र म्हणजे ही रमा,
पाचवं चित्र म्हणजे ही सुधा, सहावं चित्र म्हणजे हा रमेश, सातवं चित्र म्हणजे ही लीला आणि आठवं चित्र म्हणजे ही मातामही. तर आता कोण काय करत होतं हे आपल्याला पाहून पाहून सांगायचं आहे. तर सगळ्यात आधी पहिलं उदाहरण इथं दिलेलं आहे. काय? तर मातामहः ध्यानं करोति स्म. आता हे पहिल्या चित्रामध्ये आहेत मातामह. आता मातामह म्हणजे आजोबा, पण कोणते आजोबा? आईचे वडील. आईचे वडील जे असतात ना त्यांना आपण मातामह म्हणतो. वडिलांचे वडील ते पितामह झाले, परंतु इथे आईचे वडील असं सांगितलेलं आहे. त्यामुळे मातामहः ध्यानं करोति स्म. आता इथला जर स्म आपण काढून टाकला ना तर आता काय होईल? मातामहः ध्यानं करोति, म्हणजे आपले आजोबा म्हणजे आईचे वडील, मातामह ध्यान करतात. हे साधं वर्तमान काळातलं वाक्य झालं. पण इथेच जर आपण हा स्म घेतला आता, तर आता काय अर्थ झाला की आजोबा म्हणजे आईचे वडील ध्यान करीत होते. ही वॉज डुईंग मेडिटेशन असा इथे अर्थ होतो. मग आता याचप्रमाणे उरलेले जे हे नातेवाईक आहेत हे कोण कोण काय करतोय? तर बघा आता दुसऱ्या चित्रामध्ये मातुलानी. मातुलानी म्हणजे मामी. मामी काय करत होती? मामी स्वयंपाक करीत होती. हे आपल्याला संस्कृतमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर तिसरं चित्र मातुलह. मातुलह म्हणजे मामा. मामा काय करत होते? तर मामा देवपूजा करीत होते. हे आपल्याला सांगायचं आहे. रमा. रमा हे बघा, एक रमा एक छोटस बाळ इथं दिसतंय. बाळ आहे का काय मला माहिती नाही, बाळच असेल. तर ही रमा नावाचं एक इथं बाळ आहे छोटस. तर रमा काय करीत होती? रमा झोपलेली होती. रमा निद्रा करीत होती. अशा प्रकारचं संस्कृत वाक्य इथं बनवा. त्यानंतर आता हा सुंदरेश आणि याची ही मामे बहीण आहे. मामे बहीणच असावी ही. पाचव्या चित्रामध्ये सुधा. दुसरं कोण असणार आहे? तर याची मामे बहीण काय करत होती? तर पुस्तक वाचत होती किंवा वाचत होती. पठतीस म असं काहीतरी. हा बघा, मी उत्तरच सांगून दिलं तुम्हाला इथं. त्यानंतर हा मामे भाऊ आहे रमेश. रमेश किम करोती. किम करोती स्म. रमेश काय करीत होता? तर रमेश खेळत होता. त्यानंतर लीला ही त्याची दुसरी मामे बहीण आहे बघा, ही लीला 7 नंबरला. तर लीला काय करत होती? तर लीला स्वच्छता करीत होती. हे वाक्य आहे. आणि सगळ्यात शेवटी मातामही म्हणजे आजी. पण कोणती आजी? तर आईची आई. तर ही काय करीत होती? तर ही बाळाला सांभाळत होती. तर या प्रकारचं वाक्य आपल्याला संस्कृतमध्ये बनवून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे स्म वापरून आपल्याला वाक्य जे बनवायचे आहेत हे काही फार कठीण नाही आहे. आपले साध्या सरळ लट लकार म्हणजे वर्तमान काळाचेच वाक्य बनवायचे आहेत. फक्त त्यामध्ये स्म लावला की आपला कंटिन्युअस पास्ट टेन्स होतो. तर अशा पद्धतीने हा प्रसंग आपण इथे शिकलो. यावर आपण इतरही अनेक अन्य भिन्न भिन्न प्रकारचे वाक्य बनवू शकतो. हे सर्व वाक्य आपण बनवावे. आणि पुढचा जो आहे 25 नंबरचा बिंदू हा आपण पुढच्या येणाऱ्या पाठामध्ये शिकूया. तोपर्यंत आपण या बिंदूवर काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचारा. खाली जे आपल्याला 8 प्रकारचे वाक्य दिलेले आहेत हे तर बनवाच, पण या व्यतिरिक्त अन्यही जर आपल्याला वाक्य बनवता येत असतील तर जरूर बनवून माझ्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.